संगमनेर तालुक्यातील श्री क्षेत्र मनोली येथे कैलासवासी तुकाराम बाबा शिंदे यांचे कृपेने व श्री कोंडाजी महाराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाने वारकरी शिक्षण संस्था मनोली यांच्या सहकार्याने जय हनुमान अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता नुकतीच संपन्न झाली। यावेळी दिवसभरात अनेक कार्यक्रम संपन्न झाले, त्यामध्ये हरिपाठ, भजन, भव्य मिरवणूक आणि शेवटी हरिभक्त परायण मधुसूदन महाराज गिरी यांच्या काल्याच्या कीर्तनाने सांगता झाली। त्यानंतर हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। सप्ताह यशस्वी होण्यासाठी सप्ताह कमिटी अध्यक्ष, सर्व सदस्य तसेच देविदास शिंदे, संदीप मेंद्रे, डॉक्टर चव्हाण, श्री काशीनाथ साबळे, श्री बाळासाहेब चव्हाण, श्री प्रदीप शिंदे, श्री प्रशांत साबळे, श्री संकेत बिडवे, श्री अण्णासाहेब साबळे, श्री तुकाराम गोसावी, श्री निवृत्ती ठोसर, श्री युवराज तसेच समस्त ग्रामस्थ, भजनी मंडळ, तरुण मित्र मंडळ, शालेय शिक्षक शिक्षिका, विद्यार्थी सर्वांनी विशेष परिश्रम घेतले। पाहूया सविस्तर वृत्तांत। हनुमान अखंड हरिनाम सप्ताह 1964 सालापासून आज तागे आज 2026 65 वर्ष झालेले आहे। पूर्ण तेव्हापासून आज तागे अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे। यावर्षी 3/8 सुरू होऊन आज आपली सांगता 10/8 होत आहे आणि संपूर्ण गाव आणि आमचे पंचविषयाचे सहभागी आहे। आमचे तरुण मित्र मंडळ, आमची कमिटी सर्व नियोजन करून प्रत्येक पंक्तीचं नियोजन करून 7 पंक्ती करून मोठा उत्सव आहे आणि सर्व या लाभ घेत आहे। बाबासाहेब तांबे साबळे आज 10/8 रोजी सकाळी 11 वाजता आपलं मधुसूदन गिरी महाराज यांचा काल्याचा कीर्तन होईल आणि त्यानंतर आपले भव्य गावातून मिरवणूक होणार आहे। झाल्यानंतर कीर्तन सुरू होईल। त्यानंतर सगळ्या भाविकांनी आपला काल्याचा महाप्रसाद लाभ घ्यायचा आहे। तुकाराम
योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराजांच्या कृपेने ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराजांच्या अनंत आशीर्वादाने त्याचप्रमाणे गुरुवर्य ब्रह्मलीन सद्गुरु श्री किसनगिरीजी महाराजांच्या कृपाशीर्वादाने गुरुवर्य ब्रह्मलीन सद्गुरु श्री माऊली बाबांच्या कृपाशीर्वादाने
त्याचप्रमाणे वारकरी संप्रदायाचे दही सम्राट हिंदू धर्मरक्षक गुरुवर्य महंत स्वामी सद्गुरु श्री श्री रामगिरीजी महाराजांच्या कृपाशीर्वादानं, त्याचप्रमाणे कैलासवासी तुकाराम बाबा शिंदे यांच्या परम कृपेने श्री कोंडाजी महाराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाने ज्ञानराज वारकरी शिक्षण संस्था मनोली यांच्या सहकार्याने जय हनुमान अखंड हरिनाम सप्ताह मनोली समस्त ग्रामस्थ मनोलीकर, ज्येष्ठ मंडळ, तरुण मंडळ, महिला मंडळ, रजनी मंडळ, गायक वादक मंडळ, सर्व पदाधिकारी मंडळी, सर्वांच्या सहकार्यातून, सर्वांच्या योगदानातून या ठिकाणी चालू असलेला जय हनुमान अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 62वे आणि म्हणून या ठिकाणी आपल्या अखंड हरिनाम सप्ताहाला हे 62 वर्ष पूर्ण होत आहे. 62व्या वर्षाची आज सांगता आहे आणि म्हणून या ठिकाणी 7 दिवस पहाटे 4 ते 6 गाथा पारायण, पहाटे 4 ते 6 काकडा भोजन, सकाळी 7:30 ते 11:30 गाथा पारायण, संध्याकाळी 6 ते 7 हरिपाठ, 7 ते 9 कीर्तन, 9 ते 10 महाप्रसाद आणि रात्री जागर, असं सुंदर असणारं नियोजन गेल्या 7 दिवसापासून आपण या ठिकाणी करत आहोत आणि 62 वर्ष पूर्ण झालेले आहेत. सर्व भजनी मंडळ, तरुण मित्र मंडळ, ग्रामस्थ मंडळ, महिला मंडळ, सर्वांच्या सहकार्यातून हा परमार्थ आपण या ठिकाणी करतोय. बघता बघता आपल्या या परमार्थाला, या अखंड हरिनाम सप्ताहाला 62 वर्ष पूर्ण होत आहे. महाराज 62 वर्ष पूर्ण करणं म्हणजे जोक नाहीये. गावोगावी सप्ते होता, जास्तीत जास्त 5 वर्ष, लय झालं तर 11 वर्ष, कमिटीत टाळा राहिला तर 21 वर्ष, बस याच्या पुढे जात नाही. परंतु या ठिकाणी 62 वर्ष या ठिकाणी पूर्ण होत आहे आणि म्हणून या ठिकाणी समस्त ग्रामस्थ मनोलीकरांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. याच्या माध्यमातून आपली निष्ठा, आपला भगवंतावर असणारं प्रेम, आपली श्रद्धा, आपला विश्वास अवर्णनीय आहे. आणि परमार्था करता, सप्ताह करता पण सर्वजण एकत्रित येतात आणि या परमार्थाचा, भक्तीचा आनंद आपण घेतात. कारण आपण एकत्रित आहोत. ज्या अर्थी एकत्रित आहोत त्या अर्थी 62 वर्षाची सांगता होते आणि म्हणून मी समस्त ग्रामस्थ मंडळींना धन्यवाद देईल. गेल्या 7 दिवसापासून आपल्या सेवेमध्ये जे महाराज मंडळी आहेत, हरिभक्तपरायण, माझ्या ज्यांचं नितांत प्रेम आहे म्हणजे जितेंद्र महाराज, त्यांना देखील धन्यवाद. त्याचप्रमाणे आपल्या परिसरातील भूषण निलेश महाराज असतील, आपल्याच गावामधील मृदुंगाचार्य ज्यांच्या मार्गदर्शनाने चांगल्या प्रकारचा मृदुंग वादक ते झाले, म्हणजे निवृत्ती महाराज त्यांचे असणारे अभिषेक महाराज असतील, आमचे हरिभक्तपरायण विठ्ठल महाराज असतील, त्याचप्रमाणे विघ्नेशजी महाराज, त्याचप्रमाणे आमचे किशोर महाराज सांभारे असतील आणि ज्यांचा माझ्या अत्यंत प्रेम आहे की आमच्या या सप्ताहाच्या कार्याची सेवा आपण करावी असा ज्यांचा आग्रह असतो, असे असणारे आमचे निवृत्ती महाराज ठोसर, त्यांना देखील धन्यवाद. सुंदर असणारे ज्यांचे संशिष्टी माय आमचे साईनाथ भाऊ पेंढरे, त्यांना देखील धन्यवाद. जय हनुमान अखंड हरिनाम सप्ताह करता ज्यांनी 7 दिवस योगदान केलं, सर्व योगदान करणाऱ्या मंडळीला धन्यवाद. आणि म्हणून सुंदर असणारा कार्यक्रम वर्षातून एक आपल्या गावामध्ये मोठ्या प्रेमाने, मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये पार पडत असतो. विठ्ठला
जन्म झाला तिथं हे लागले त्या कारागृहामध्ये जिथं भगवंत जन्माला ते कारागृह मस्जिद आहे. कारागृहामध्ये भगवंताचा वासुदेव बंदिस्त आहे. पण भगवंताला टोपलीत घेतला आणि टोपली डोक्यावर घेतली वसुदेवाने. महाराज उचरीला कमळापती पायाची मंगनी गळती. देवाला डोक्यावर घेतल्याबरोबर हातामधल्या बेड्या पायामधल्या बेड्या तुटून गेल्या. 7 तार उघडली गेली, कुलपा गळून पडल्या. सर्वांना योग मायेने महाराज ग्रासित केलं. सगळं सैन्य झोपी गेलं. वसुदेव बाळाला घेऊन नंदलयाकडे गोकुळाकडे निघाला. महाराज डोक्यावर भगवंताला घेतलेला आहे. श्रावण महिना आहे. मंद मंद मेघांचा गर्जक मेघ गरजतात. पाऊस पडतोय. यमुनेला पूर आलेला आहे. भगवंताला घेऊन वसुदेव निघालेले आहे. यमुनेच्या पात्रामध्ये पाय ठेवलेला आहे. घोट्यापर्यंतचं पाणी गुडघ्यापर्यंतलं, गुडघ्यापर्यंतचं पाणी छातीपर्यंतलं, छातीपर्यंतचं पाणी यमुनेचं. वसुदेवाच्या नाकात तोंडात पाणी जायला लागलं. भगवंताने विचार केला, माझ्या बापाला मारते की काय डुबून. परंतु यमुनेचा भाव होता, माझे पती या मृत्यूलोकामध्ये जन्माला आलेले आहे आणि त्यांच्या दर्शनाचा पहिला अधिकार माझा आहे. म्हणून यमुनेचं पाणी चढत होतं. भगवंताने यमुनेच्या अंतःकरणामधला भाव ओळखला. टोपलीमधून पाय बाजूला केला आणि डाव्या अंगठ्याचा स्पर्श यमुनेच्या जलाला झाला आणि महाराज यमुना ओसरली गेली आणि वसुदेवाला यमुना मैयेने रस्ता दिला. वसुदेव गोकुळामध्ये आले. गोकुळामध्ये आल्यानंतर नंदलयामध्ये आले. यशोदा झोपलेली होती. यशोदेच्या महालामध्ये आले. यशोदा झोपलेली आहे, गाढ झोपलेली आहे. छोटीशी असणारी कन्या यशोदेजवळ आहे. महाराज वसुदेवाने पाहिलं, बाळाला यशोदेजवळ ठेवलं आणि योगमायेला पाठीत घातलं. महाराज वसुदेव कारागृहामध्ये आले. पुन्हा दरवाजे बंद झाले, कड्या कुलपा लागल्या गेल्या आणि महाराज वसुदेव बंदिस्त झाले. एक भाव एका भक्ताने व्यक्त केला, जेव्हा भगवंताला डोक्यावर घेतला तेव्हा वसुदेव मुक्त झाला आणि जेव्हा मायेला डोक्यावर घेतला तेव्हा वसुदेव बंदिस्त झाला. महाराज जेव्हा संसाराला डोक्यावर घ्याल तेव्हा तुम्ही संसारामध्ये बंदिस्त व्हाल आणि जेव्हा भगवंताला डोक्यावर परब्रह्माला डोक्यावर घ्याल तर या संसारापासून तुम्ही मुक्त व्हाल. विठला
वर्षापासून आपण या ठिकाणी करतोय. कारण आपण जर चालू ठेवलाय, चालू ज्यांनी केलाय आणि आज चालू ज्यांनी ठेवलाय, जर ठेवला नसता तर पुढच्या पिढीला काय सत्ता कळाला असता. परंतु आज 62 वर्ष पूर्ण होत आहे आणि आपण सर्व ज्येष्ठ मंडळींनी तो कार्यक्रम आतापर्यंत चालू ठेवला. चांगल्या प्रकारचं नियोजन ज्येष्ठ मंडळींनी केलं आणि या कार्यक्रमामध्ये सर्व तरुण मंडळ सहभागी झाले. कारण ज्येष्ठांनी चालू ठेवला नसता तर तरुण मंडळीला परमार्थ भजन भक्ती सप्ताह कळाला नसता, महती कळाली नसती. पण ज्येष्ठ मंडळांनी तो कार्यक्रम आतापर्यंत चालू ठेवला आणि मला वाटतं 4-5 वर्षापासून तरुण मंडळांनी याच्या सहकार्य आपलं नोंदवलं आणि म्हणून मी सर्व तरुण मंडळ या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात. नियोजन आपण या ठिकाणी करताय, आनंदाची गोष्ट आहे. कारण या गतिमान युगामध्ये, कलियुगाच्या युगामध्ये, गतिमान युगात, कलियुगामध्ये तरुण व्यसनाधीन होत चाललेला आहे. परंतु तो तरुण जो व्यसनाधीन होतोय त्या तरुणांनी या वारकरी संप्रदायामध्ये यावं. कारण संप्रदाय हा तरुणांचा संप्रदाय आहे. परंतु आपल्या मनामध्ये बिंबवलं गेलं की एवढ्या लवकर काही परमार्थ भजन करणं आपलं काम नाहीये. पण वारकरी संप्रदायातल्या सगळ्या साधूचा अभ्यास, तुम्ही संतांचा अभ्यास केला तर सगळे संत तरुण होते. माऊली ज्ञानोबराय, जगद्गुरु तुकोबराय 42व्या वर्षी सहदेव वैकुंठ, मग त्यांनी तारुण्याच्या मनामध्ये परमार्थ केला आणि म्हणून तरुण मंडळी या कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहे. सर्व तरुण मंडळीला धन्यवाद. ज्येष्ठ मंडळ, तरुण मंडळ, महिला मंडळ, भजनी मंडळ, समस्त ग्रामस्थ मनोलीकरांना धन्यवाद. पंचक्रोशीतून आलेली सर्व भावी भक्त सर्वांना धन्यवाद.